मनसेकडून काल उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्यातून 3 जणांना यामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सर्वात चर्चेचं नाव आहे ते म्हणजे मयुरेश वांजळे। मयुरेश वांजळे हे म्हणजे रमेश वांजळे जे मनसेचे पहिले आमदार राहिलेले आहेत आणि सोनेरी आमदार म्हणून ज्यांची ओळख होती त्यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच थेट विधानसभेची उमेदवारी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून। पहिली प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला? विधानसभेची संधी राज ठाकरेंनी दिलेली आहे। फार आनंद झाला। राजसाहेबांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कधीच मी तडा जाऊन देणार नाही। खूप चांगल्या पद्धतीने ही निवडणूक होणार आणि विजय हा निश्चित आहे। पण तुम्हाला वाटलं होतं तुम्हाला उमेदवारी मनसेकडूनच मिळेल? कारण की तुम्ही अनेक पर्याय शोधत होता, अनेकदा तुम्ही राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली होती, पण मनसेकडूनच तुम्हाला उमेदवारी जाहीर होईल असं वाटलं होतं? आता राजसाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत। त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली, वारी विधानसभेची केली, जो श्रम केला, जो तप केला हे त्याचं फळ आणि येणाऱ्या काळात माईबाप जनता परत एकदा फळ देणार आहे असा विश्वास आम्हाला आहे। उमेदवारी घोषित होण्याआधी राज ठाकरे यांचं काही तुमच्याशी बोलणं झालेलं होतं किंवा त्यांनी काय विचारणा केलेली होती की तुम्हाला लढायचं आहे का? राज ठाकरेंशी काय संवाद झालेला होता? त्यांनी संपूर्ण माहिती घेतली की तुम्ही कशा पद्धतीने तयारी करत आहात। त्यांना माहिती आहे की स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळेंची जी नाळ आहे ती जनतेशी किती चांगल्या प्रकारे जुडलेली होती। मग त्या नाळी त्यांनी असं विचारलं की ती नाळ तू सांभाळून ठेवली आहे का, ती नाळ तू जपली आहे का? मग त्यांनी जेव्हा आढावा घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हुबेहूब भाऊंच्याच प्रमाणे मी पुढे ती नाळ घेऊन जायचं काम करतो। तुमची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही नव्हता आतापर्यंत, पण आता तुम्ही थेट मनसेकडून विधानसभा लढणार आहे, तर मतदारसंघामध्ये जाताना मतदारांसमोर काय आव्हान तुमच्यासमोर असणार आहे? काय मतदारांना तुम्ही सांगणार आहे जेणेकरून त्यांनी तुम्हाला मतदान करावं? जी, आता संपूर्ण महाराष्ट्राची हवा जी आहे ती बदलत आहे आणि महाराष्ट्राचं आता नवनिर्माण करायची वेळ आलेली आहे। तर त्या नवनिर्माणासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंना माईबाप जनतेने साथ द्यावी। आमचं विजन जे आहे ते मी एक मिनिटात कदाचित मांडू शकणार नाही, पण हे विजन खूप ब्रॉड आहे जे तुम्हाला यूट्यूब चॅनल बाकीच्या माध्यमातून बघायला भेटेलच। तर त्याच्या आधारे आपली माईबाप जनता आम्हाला साथ देते आहे। तर या खडकवासला मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत, गेल्या 3 टर्म त्यांनी इथं लोकप्रतिनिधी पद भूषवलेलं आहे, तर काय समस्या सध्या खडकवासला मतदारसंघामध्ये आहेत असं तुम्हाला वाटतं आणि ज्या तुम्ही ते सोडवणार आहात? बऱ्याच काही समस्या आहेत, ज्या समस्या जशा पद्धतीने भाऊ असताना जशा समस्या होत्या तशाच बऱ्याचशा या परिस्थितीने असं झालेलं आहे की बऱ्याचशा प्रश्नांना जनतेला समाधान सापडलेलं नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे। म्हणजे कामं झालेली नव्हती, काहीच पद्धतीची कामं कोणत्याच प्रकारे झालेली नाही। जी, लाईट असू दे, पाणी असू दे, असे छोटे छोटे प्रश्न जरी असले तरी जनतेला आता त्याच्यासाठी सामोरे जावं लागते। बावधानसारख्या 5G असणाऱ्या इतक्या डेव्हलप ठिकाणी सोसायटीजच्या कंप्लेंट आहे की आमच्या इथे लाईट कट ऑफ भरपूर येतं, लाईटीचं बिल आमच्याकडे 3 फेजचं येतं। मग त्याच्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो। जे तिथले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमचं वारंवार बैठक होते की ह्याचा मार्ग कसा काढते। म्हणजे विजेचा तुतवडा हा आजच्या टाइमाचा प्रश्न आहे 5G जमान्यात आणि हा माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे। ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस काय पहिली भावना मनामध्ये आली? कारण की तुमचे वडील स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांचं स्वप्न तुम्हाला आता पूर्ण करायचं आहे। ज्यावेळेस उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस नेमकं काय आलं? त्यांची आठवण आली? नक्कीच आठवण तर येणारच। माझं जे काय माझे सर्वस्व माझे वडीलच आहे आणि एक विश्वास होता, महाराजांचा सांगावा आला, खडकवासल्यात आता सिंहगड किल्ल्यावरती शिवमुद्रा फडकणार आहे असं वातावरण तयार केलेलं आहे। आता पुढची तयारी कशा पद्धतीने चालू असणार आहे? मतदारांपर्यंत कसं पोहोचणार आहे? आता जवळपास कमी दिवसांचा सगळा कालावधी आहे। आता मतदारसंघ हा माझा फिरून झालेला आहे। वारी विधानसभेची जो उपक्रम मी केला होता त्याच्या मार्फत मी सगळ्यांपर्यंत पोहोचलो आहे। होम टू होम जाऊन मी प्रचार केलेला आहे आणि जे काही उर्वरित राहिलेले क्षेत्र आहे माझं ते लवकरच पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे। वडिलांचं काय स्वप्न होतं मतदारसंघासाठी जे अपूर्ण राहिलेलं आहे आणि ते तुम्ही आता पूर्ण करणार आहात? भाऊंची बरीचशी अशी स्वप्न होती की माझ्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचे हेल्थ सेंटर्स असावे, रस्त्याची व्यवस्थापना चांगली असावी, पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी, मला माझा मतदारसंघ टँकर मुक्त करायचा आहे, अशी भाऊंची धोरणं होती। त्या धोरणावरती मी काम करत आहे। अशी बरीचशी स्वप्न आहेत जी भाऊंनी खडकवासल्यासाठी रंगवून ठेवली होती, पण आपलं दुर्दैव आहे की त्यांना फार कमी कार्यकाळ भेटला। ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्यासाठी, पण त्या स्वप्नांची पूर्तता आता नक्कीच होणार। मायबाप जनतेसाठी विकास कामं होणार।
तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ती राजकीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी ते निगडीत आहेत. सायलीताई असतील किंवा तुमचे शुक्राभाऊ असतील हे. तर मग आता इथून पुढे तुमच्या प्रचारामध्ये ते सुद्धा सहभागी असतील किंवा ते त्यांच्या पक्षाचं काम करतील? नाही आता ती पार्श्वभूमी लवकरच क्लिअर होईल. पण मला विश्वास आहे की माझ्या भगिनी माझ्या पाठीवरती ठाम उभ्या राहतील. बिकॉज वेन एव्हर समथिंग लाईक दिस पॉप्स अप, युअर फॅमिली इज युअर ओनली स्ट्रेंथ. युअर फॅमिली इज द ओनली वन थिंग दॅट स्टँड्स बाय यू. पण ते अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत. महायुतीचा उमेदवार या ठिकाणी असेल जो तुमच्या विरोधामध्ये असेल, तर मग यावेळेस ते महायुतीचं काम करतील का तुमचं काम करतील? तुम्हाला काय विश्वास वाटतं किंवा तुम्ही त्यांच्याशी याबाबत काय बोलणार आहात? कदाचित हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला योग्य राहील. नाही, तुम्ही त्यांना साथ घालणार? नक्कीच. काल जेव्हा उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस त्यांनी काय अभिनंदन केलं तुमचं? तुम्हाला काय शुभेच्छा दिल्या? तुमच्या बहीण आणि तुमचे काका असतील त्यांनी मला मनसे शुभेच्छा दिल्या. आणि ज्या पद्धतीने आपण 2009ला जी इलेक्शन लढलो होतो, आपण डंके की चोट पे इलेक्शन लढलेलो होतो, यावेळेस देखील आपण डंके की चोट पेच इलेक्शन लढणार आहोत. साधारण किती मतांनी तुम्ही विजयी व्हाल असा तुम्हाला विश्वास आहे? म्हणजे भाऊंचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना जेवढी मतं मिळालेली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं तुम्हाला मिळतील असा विश्वास वाटतो तुम्हाला? नक्कीच नक्कीच. भाऊंची जी पुण्याई माझ्या पाठीशी आहे, भाऊंनी जी त्यावेळेस विकास कामं केलेली आहेत, जे माझं विजन आहे, ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे आपल्याला प्रचंड बहुमताधिक्य मिळणार आहे असं एकंदरीत दिसतं आहे. माईबाप जनतेची आपल्याला साथ आहे, पांडुरंगाची आपल्याला साकड आहे, हा विश्वास मला आहे. बरं, आता आव्हान तुमच्यासमोर कोणाचं असणार आहे? म्हणजे महायुती पण आहे, महाविकास आघाडी पण आहे. महायुतीचे आणि दोन्हीचे उमेदवार अद्याप निश्चित नाहीत, पण या दोघांचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे? आता येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी कोण उमेदवार असतील काय असतील हे जेव्हा सुनिश्चित होईल त्यावेळेस आपल्याला कळेलच. आणि आव्हान तर होतच असतं. आव्हानाला सामोरे जाण्याचे छत्रपतींच्या मावळ्यांचं काम आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने करत राहू. तर हे एक तरुण उमेदवार आहे, ज्यांचं वय हे 27 आहे, असे मयुरेश रमेश वांजळे हे आता मनसेकडून खडकवासल्यामधून उभे राहिलेले आहेत. ते जे काही मतदारसंघामध्ये कामं करतील किंवा मतदारांसमोर कशा पद्धतीने जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण दुसरीकडे त्यांचं जे कौटुंबिक नातं आहे, त्यांच्या बहीण असेल किंवा त्यांचे काका असतील जे सध्या अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत, त्यांची सुद्धा मदत आपल्याला मिळेल असा विश्वास त्यांना आहे. आणि त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आपण खडकवासलामध्ये विजयी होऊ आणि त्यांच्या वडिलांचं जे स्वप्न होतं ते सुद्धा पूर्ण करू असा विश्वास मयुरेश वांजळे यांनी व्यक्त केलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया. आपण त्यांची संपूर्ण राहणीमान पाहिलं तर जसं रमेश वांजळे त्यांच्या काळामध्ये राहत होते अगदी तशीच राहणीमान आहे ते त्यांचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. गळ्यामध्ये रमेश वांजळे यांचा जसा गोप होता अगदी तसाच सोन्याचा गोप आहे तो सुद्धा यांच्या गळ्यामध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळेच वडिलांचं जे स्वप्न होतं आमदार असताना जे अपूर्ण राहिलेलं होतं, अकाली निधनामुळे ते पूर्ण झालेलं नाही, ते स्वप्न पूर्ण करायचं काम आहे ते आता मयुरेश वांजळे आहेत ते सुद्धा करणार आहेत. आणि त्यामुळे मनसेकडून आता त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि त्यामुळे आता मतदान कशा पद्धतीने होतं आणि मतदार नेमकं कुणाला विजय करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.